मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। MAPS स्कीम आता शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी आलेली आहे। तर 42,000 रुपये आजसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना आले आणि या ज्या फेजेस आहेत त्या पुढे पुढे आता चाललेल्या आहेत। तर आपल्याकडे 2 ते 3 दिवस आहेत, यामध्ये अजूनही या संख्येमध्ये वाढ होणार आहे। तर आजपर्यंत 151 कोटीच्या पेक्षा जास्त वाटप झालेले आहे, म्हणजे 152 कोटीच्या जवळपास या ठिकाणी DVT पोहोचलेली आहे। आणि बऱ्याच मुलांचे आजसुद्धा त्या ठिकाणी फंडिंग पडलेलं आहे अकाउंटमध्ये। 42,000 जर तुमचे आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा। आणि बऱ्याच मुलांना अजूनही प्रश्न आहेत, कारण 30% जे आहे ते वाटप या ठिकाणी आत्तापर्यंत दिसते आहे। म्हणजे जेवढे क्लेम आले तर 31 मार्च नंतरसुद्धा क्लेम होणार का? ज्यांना क्लेम करता आले नाहीत अद्यापर्यंत त्यांचे काय होणार? ज्यांचे RO रिजेक्ट होतील आता त्यांचे पुढे काय होणार? आणि पेमेंट फेल पेंडिंग आहे त्यांचं काय होणार? हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत जाऊ डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। मित्रांनो, DVTने डेडलाईन दिली होती 25 मार्च या ठिकाणी, आणि कालच परत 25 मार्चला सुद्धा काही जे क्लेम होते किंवा काही जे अकाउंट होते ते ॲक्टिव्ह करण्यात आले। त्यामुळे 26 आणि 27 मार्चला सुद्धा या ठिकाणी क्लेमची डेट त्या ठिकाणी तुम्हाला दिसले की क्लेम करता येत आहेत। म्हणजे बऱ्याच मुलांनी 26-27ला सुद्धा क्लेम केलेले आहेत। कारण इथे जर बघितलं 16,348 जे क्लेम आहेत ते या ठिकाणी जो इश्यू होता, म्हणजे नॉट फाउंड जो इश्यू होता, डाटा नॉट फाउंडचा इश्यू होता, तो या ठिकाणी रिझॉल्व्ह केला होता। तर हा 25 तारीखचा, आणि त्यांना 16,000 विद्यार्थ्यांना परत क्लेम करण्यासाठी साधारण 1.5 दिवस ते 2 दिवस या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळे बऱ्याच मुलांनी त्याच्यामध्ये याचा फायदा घेतलेला आहे। त्यामुळे ते क्लेम पुढे जाणारच आहेत। म्हणजे बरेच विद्यार्थी जे 25 नंतर केलेले क्लेम त्या ठिकाणी घेतले जातील का? तर अर्थातच या विद्यार्थ्यांपैकी जरी असले तरी किंवा नवीन विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी हे क्लेम घेतले जाणार आहेत। त्यामुळे त्या कोणत्याही विद्यार्थ्याला काळजी करायची गरज नाही। म्हणजे जे 25 मार्च नंतर जरी झाले 26-27, भले ते 29, 30, 31 अजून तुमच्याकडे दिवस आहेत, तर यामध्ये बऱ्यापैकी क्लेम RO ॲप्रूव्ह केले जाणार आहेत। कारण 28, 29, 30 या तारखांमध्ये हे क्लेम ॲक्टिव्ह मोडमध्ये म्हणजे RO ॲक्टिव्ह होणार आहेत। तरी बरेच विद्यार्थी विचारत आहेत की 31 मार्च नंतरसुद्धा क्लेम होणार आहेत का? तर या ठिकाणी होय म्हणेन, कारण ज्यांची ऑनगोईंग अप्रेंटिसशिप आहे त्यांना हे क्लेम करता येणार आहेत। म्हणजे 31 मार्चपर्यंत जे विद्यार्थी करू शकले नाहीत त्यांना पुढे सुद्धा ज्यांची अप्रेंटिसशिप अजून पुढे काही पूर्ण होण्यासाठी दिवस आहेत त्यांचे क्लेम मात्र कंटिन्यू होत राहणार आहेत, ज्यांचा शेवटचा महिना येईपर्यंत। आता यामध्ये ज्यांना क्लेम करता आले नाही त्यांचे काय होणार? तर ज्यांची अप्रेंटिसशिप ऑनगोईंग आहे त्यांच्यापैकी पण बरेच विद्यार्थ्यांनी क्लेम केलेले नाहीत, त्यांना मात्र क्लेम करता येणार आहेत, पुढे पुढे सुद्धा करता येणार आहेत। परंतु 21, 22, 23, 24 या विद्यार्थ्यांना हे क्लेम करणं मला तरी वाटत नाही की याच्यापुढे कंटिन्यू केलं जाईल। जर या ठिकाणी परमिशन मिळाली तर या ठिकाणी सेम क्लेम पुढे कंटिन्यू केले जातील, पण याला खूप कालावधी लागतो। आता तिसरा प्रश्न आहे की ज्यांचे RO रिजेक्ट होतील। आता या पोझिशनला RO रिजेक्ट झाले की तो डायरेक्ट 0वर येतो, म्हणजे तो डेड होतो, असं बऱ्याच वेळा मी म्हटलेलं आहे। यापूर्वी तो रेक्टिफाय झाला तरी या ठिकाणी होतं, रिजेक्ट झाला की तो डेड झाला, म्हणजे तुम्हाला नवीन क्लेम करणं आहे, परत कंपनीची अप्रूव्हमेंट आहे एस्टॅब्लिशमेंटची, आणि मग परत RO येईल। त्यामुळे ज्यांचे आता RO रिजेक्ट होतील त्यांना शक्यतो क्लेम, जर ते ऑनगोईंग अप्रेंटिसमध्ये असेल त्यांचे मात्र पुढे क्लेम होणार आहेत। परंतु 24पर्यंत जी डेडलाईन दिली होती त्याच्यामधले जर असेल तर शक्यतो त्यांचे क्लेम आता होणे कठीण वाटतं आहे। त्याचबरोबर चौथा प्रश्न या ठिकाणी पेमेंट फेल बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे। त्यांनी आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन करून सांगितले की आमचं पेमेंट याच्यापूर्वी फेल झालेलं होतं, आधार सेटिंग केलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वेबसाईटला चेक केलं आणि वेबसाईटला ॲक्टिव्ह केलं, त्यावेळी पेमेंट त्यांचं आलेलं आहे। पेंडिंगवाल्यांना मात्र सगळ्यांचे पेमेंट येणारच आहे, त्यामुळे त्यांची काळजी करायची गरज नाही। यांचं पेंडिंग हे 31 मार्च 12 वाजेपर्यंत सगळ्यांचं पेंडिंग जे आहे ते डिस्बर्समध्ये जाणार आहे। त्यामुळे यांना काहीच काळजी करायची गरज नाही, फेल किंवा पेंडिंग। फक्त काळजी कोणाला करायची? फक्त RO रिजेक्ट होतील त्यांनी काळजी करा। जर त्यांची अप्रेंटिसशिप
2024पर्यंत संपली असेल, डिसेंबर. आता आपण एक परिपत्रक बघू. तर या परिपत्रकामध्ये म्हटलं होतं की शैक्षणिक वर्ष 2021-22, 22-23, 23-24 या शैक्षणिक वर्षात जे उमेदवारी पूर्ण केलेल्या डिसेंबर 2024पर्यंत शिकाऊ उमेदवारी जी पूर्ण केलेली असणार आहे त्यांना या ठिकाणी डेडलाईन होती 25 मार्च. पण त्याच्यानंतरचे जे आहेत म्हणजे 24-25 असतील, 23-24पर्यंत डिसेंबरपर्यंत, पण जानेवारी 25पासूनचे जे विद्यार्थी आहेत ते मात्र या ठिकाणी कंटिन्यू किंवा त्याच्या अगोदरचे पण असू शकतात, ज्यांची अप्रेंटिस ऑनगोईंग आहे त्यांना मात्र क्लेम करता येणार आहे. त्यांना कोणत्याही काळजी करायची गरज नाही आहे. जोपर्यंत तुमचं अप्रेंटिसशिप कालावधी पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत दर महिन्याला तुम्ही क्लेम करून सदर विद्यावेतन मिळवू शकता. तर अशा प्रकारे हा जो पोर्टल आहे तो शेवटपर्यंत लाईव्ह राहणार आहे. जोपर्यंत शासनाचे वेगळा काही GR येत नाही तोपर्यंत हा पोर्टल लाईव्ह राहणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंतचं जे वाटप आहे ते या ठिकाणी जर आपण बघितलं तर 151 कोटी 88 पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे स्टुडंट रजिस्टर्ड जर बघितले तर बऱ्यापैकी 1,40,000 स्टुडंट या ठिकाणी रजिस्टर झाले आणि क्लेम त्यांनी जे केले त्याच्यापैकी 2,11,284 क्लेम या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे 11 क्लेम 12 क्लेम जर पकडले तर 2,11,284 डिस्बर्समेंट या ठिकाणी दिसते. आणि या डिस्बर्समेंटमधनं 151 कोटी 88 लाखच्या वर या ठिकाणी अमाऊंट डिस्बर्स झालेली दिसते आहे. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे 30-40% हा टास्क पूर्ण झालेला पूर्ण म्हणायला हरकत नाही, कारण जेवढी अमाऊंट आहे त्याच्या बऱ्यापैकी अमाऊंट या ठिकाणी डिस्बर्स झाले आहे. परंतु आता ऑनगोईंगसाठी सुद्धा तुम्हाला सदर विद्यार्थ्यांना ही अमाऊंट मिळणारच आहे, म्हणजे ज्यांची अप्रेंटिस चालू आहे. परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांची अप्रेंटिसशिप डिसेंबर 2024च्या अगोदर संपली त्यांना पुढे हा क्लेम किंवा हे क्लेम करता येणं कठीण वाटत आहे. पुढे मागे एखादं परिपत्रक आलं तर त्याच्याबद्दल अपडेट देत राहणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल आता सोडून जाऊ नका, कारण या अपडेट्स पुढे पुढे येत राहणार आहेत. नवीन नवीन शिकाऊ उमेदवारांना ज्या ज्या योजना येतात त्या योजना या चॅनलवर मी चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. आज जर वेबसाईट बघितलं अंडर मेंटेनन्स दिसते आहे, त्यामुळे बरेच बदल उद्या तुम्हाला बघायला मिळतील. तर यामध्ये या अप्रेंटिसशिप पोर्टलला काय काय अपडेट येणार आहेत ते आपण पुढेच बघणार. आता अपडेट झालेली आहे, कारण संध्याकाळपासून अंडर मेंटेनन्स होती. तर लॉग इन करून आपल्याला बघता येईल की आपल्याला कोणकोणते बदल त्यामध्ये झालेले आहेत. तर ज्यांची अप्रेंटिसशिप संपली आहे, ज्यांची अप्रेंटिस चालू आहे त्यांनी या बद्दल अपडेट घेत राहणं गरजेचं आहे, कारण या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला कंटिन्यू अपडेट देत राहणार आहे. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीच असतील तर 31 मार्च नंतरसुद्धा चालू राहणार आहे स्कीम. क्लेमसुद्धा करता येणार ज्यांची ऑन गोईंग आहे त्यांनी. ज्यांना क्लेम करता आले नाही त्यांचे काय तर यांना पुन्हा क्लेम करता येणार आहेत. ज्यांची ऑन गोईंग अप्रेंटिसशिप आहे म्हणजे सध्या चालू असलेल्यांसाठी हा फायदा मिळणारच आहे. आरओ रिजेक्ट झाले त्यांच्यासाठी सुद्धा परत तुम्ही रिजेक्ट झालेले क्लेम लाईव्ह करू शकता ज्यांची अप्रेंटिसशिप चालू आहे त्यांनी. आणि ज्यांचं पेमेंट पेंडिंग दिसते त्यांनी काहीच काळजी करायची गरज नाही, फक्त आधार सेटिंग करून घ्या. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच. ज्यांनी चॅनल सोडून जात आहे त्यांनी कृपया चॅनल सोडून जाऊ नये, कारण या ठिकाणी तुम्हाला पुढचे नोकरीचे अपडेट्स किंवा इतर अपडेट्स येतच राहणार आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.